नमस्कार. यशोज्ञान फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज एमपीएससीची तयारी करणाऱ्या, एमपीएससीची कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करणाऱ्या आणि या परीक्षेची वर्षभर वाट पाहणाऱ्या, वर्षभर या परीक्षेची वाट पाहत वर्षभर दिवस रात्र अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजच्या या बातमीमुळे, एमपीएससीच्या आजच्या निर्णयामुळे काही विद्यार्थ्यांना आनंद होईल आणि काही विद्यार्थी निराश सुद्धा होतील. मग आनंद कोणाला होतील आणि निराशा कोणाच्या पदरी येईल हे आता आपल्याला पाहायचं आहे. बघा आजची काय आहेत एमपीएससी अपडेट. वयोमर्यादा 1 वर्षांनी वाढली, अर्ज करण्याची मुदत वाढ. मग आता याच्यामध्ये निराशा काय आहेत, आनंद काय आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, चला बघा लक्षात घ्या, एक एक पॉइंट, एक एक मुद्दा लक्षात घ्या की एमपीएससीने कशा प्रकारे बदल केले आहेत आणि त्याची बारकावे एकदम बारीक विश्लेषण आज मी तुम्हाला करतोय या चॅनलच्या माध्यमातून. बघा लक्षात घ्या, एमपीएससीने आजची तारीख आहे 23 डिसेंबर 2024 आणि आजच तुमच्या समोर सर्वात फास्ट अपडेट घेऊन येतोय. आज या चॅनल लगेच तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. चला बघा लक्षात घ्या काय म्हटलं, विषय वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यास संधी देण्याबाबत. म्हणजेच बघा लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांचं एज आउट झालं होतं त्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी या येणाऱ्या एमपीएससी जे काही आता ग्रुप बी आणि ग्रुप सी ची परीक्षा होणार आहेत या 2025 मध्ये त्यांच्यासाठी वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. मग डबल परीक्षा देता येईल का, डबल अर्ज करता येईल का, मग कोणाला अर्ज करता येईल, किती वय वाढल्यानंतर अर्ज करता येईल, हे सर्व माहिती मी तुम्हाला सांगतोय, समजून घ्या. ठीक आहे. वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यास संधी देण्याबाबत महाराष्ट्र गट ब. आपण पाहतो की या वर्षी महाराष्ट्र एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी ची परीक्षा वेगळी होत आहेत. पूर्णपणे पॅटर्न चेंज झाले आहेत आणि ते याच्या आधी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजून सुद्धा सांगितलं आहे. आजचं हे अपडेट काय आहेत, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जी 2024 ला पूर्व परीक्षेचं जाहिरात आली आहे त्याच्या संदर्भात महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2024 गट क ची पण जाहिरात आली आहे, गट क ब ची पण 2024. त्या संदर्भात कुठले निर्णय आहेत लक्षात घ्या. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक दिनांक 20 डिसेंबर 2024. बघा लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी म्हणजे ज्याला आपण SEBC म्हणतो, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, SEBC 2024 अन्वय राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तींसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. SEBC च्या आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे जी आजपर्यंत नव्हती. मग सदर अधिसूचनेतील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनामार्फत पदसंख्या व आरक्षण नमूद करून सुधारित मागणी पत्र प्राप्त झाल्यानुसार आयोगाकडून संदर्भाधीन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मग या SEBCच्या अनुसरून शासनाकडून जे काही मागणी पत्रक आले त्या अनुसरून मग त्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आयोगाकडून जाहिराती प्रसिद्धी झाल्यानंतर संदर्भीय दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे. बघा लक्षात घ्या, वेगवान आणि गतिमान सरकार कशाला म्हणतात, लगेच सरकार बसला आहेत मित्रांनो आणि लगेच शासनाने निर्णय घेतला. लक्षात घ्या, 20 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शासन सेवेतील प्रवेशासाठी विहित कमाल वयोमर्यादेत 1 वर्ष इतकी शिथिलता देण्याबाबत एक वेळेची विशेष बाब म्हणून शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे. फार महत्वाचा शासनाचा निर्णय आहे. या निर्णयाचं मी स्वतः एक वैयक्तिकरित्या स्वागत करतोय, कारण महाराष्ट्रातले खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जेव्हा वर्षभर या परीक्षेची वाट पाहतात आणि जर जाहिरात जर आली नाही आणि एखाद्या विद्यार्थ्याचं एकेका महिन्यामुळे एकेका दिवसामुळे वर्ष वाया जाते, म्हणजे त्याला एमपीएससीचा फॉर्मच भरता येत नाही, वर्ष वाया गेलं म्हणजे करिअर वाया जाते, कारण पूर्ण वर्षभराचा 4-4, 5-5 वर्षाचा अभ्यास हा वाया जातो. अशा वेळेस शासनाने त्या विद्यार्थ्यांचा विचार केला आणि वयोमर्यादेत वाढ करून देण्यात आली 1 वर्षाची. पुन्हा एकदा मी शासनाच्या निर्णयाचं स्वागत करतोय. मग बघा काय होणार आहे याच्यामध्ये, शासनाने निर्णय घेतलाय, एमपीएससीने आज परिपत्रक काढलं एकदम 3 दिवसातच. बघा लक्षात घ्या काय झालं समजून घ्या. मग प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या खालील संवर्गाच्या जाहिरातीस अनुसरून की विहित कमाल वयोमर्यादेमध्ये 1 वर्षाची शिथिलता देण्यात येत असून पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे याच्या आधी या 2024 मध्ये ज्या जाहिराती आल्या आहेत त्या सर्व त्यांची जर अजून कुठलीच निवड पद्धत झाली नसेल
एक परीक्षा झाली नसेल, प्री झाली नसेल, मेन झाली नसेल, काहीच नसेल झालं तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा हा अर्ज करता येतो. त्यांना 1 वर्षाची मुदत वाढवून दिलेली आहे. आणि एवढंच नाही, अर्ज करण्याची सुद्धा मुदत वाढलेली आहे. अर्ज करण्याची नवीन तारीख आलेली आहे. चला समजून घ्या, बघा लक्षात घ्या. मग आता याच्यात हा आनंद त्या विद्यार्थ्यासाठी, मग निराशा कोणाला आहे? निराशा अशा विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी गेल्या एक वर्षापासून 6 महिन्यापासून या परीक्षेची वाट पाहत होते. ऍड आली होती, यांचा अभ्यास बऱ्यापैकी होऊन आहेत आणि त्यांना वाटते की कधी आम्ही परीक्षा येतो, कधी नोकरी लागतो. म्हणजेच ते चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत होते. परंतु ही परीक्षा पुढे पुढे ढकलत गेली. मध्ये आचारसंहिता आली, निवडणुका आल्या, काही नाही काही कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलत गेली. म्हणजे एक प्रकारे ग्रहणच या परीक्षेवर लागलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. मग कधी होणार परीक्षा समजून घ्या मित्रांनो, बघा लक्षात घ्या. जाहिरात होती महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या परीक्षांसाठी ही 1 वर्षाची अट लागू राहणार आहेत. उपरोक्त जाहिरातीस अनुसरून विविध पद्धतीने अर्ज सादर करण्यास खालील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहेत. मग मुदतवाढ कशा प्रकारे मिळणार आहेत बघा लक्षात घ्या, समजून घ्या. अर्ज सादर करण्याचा दिनांक 26 डिसेंबर 2024 फार महत्वाचे मित्रांनो, बघा लक्षात घ्या. ठीक आहे, काय म्हटलं आहे? 26 डिसेंबर 2024 अर्ज सादर करण्याचा हा दिनांक लक्षात ठेवायचा. 26 डिसेंबर 2024 दुपारी 14 म्हणजे दुपारी 2 वाजतापासून 26 डिसेंबर, आता 26 डिसेंबर, आजची आहे 23 डिसेंबर, इथून 3 दिवसानंतर दुपारी 2 वाजतापासून अर्ज सादर करण्याचा तारीख दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी 23:59 म्हणजे रात्री 11:59 म्हणजे 12 वाजेपर्यंत ऑनलाईन, म्हणजे या तारखेपर्यंत मित्रांनो तुम्हाला परीक्षेचा फॉर्म भरण्याची मुदत वाढ दिली आहे. इथून सुरुवात होणार आहेत 2 वाजतापासून 26 तारखेला तर 6 जानेवारी 2025 पर्यंत रात्री 11:15 वाजेपर्यंत ते परीक्षेचा फॉर्म तुम्हाला भरता येणार. ज्यांनी फॉर्म भरला नाही, ज्यांची संधी हुकली होती वय वाढल्यामुळे, त्यांना पुन्हा एकदा फॉर्म भरता येणार आहेत मित्रांनो, बघा लक्षात घ्या. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी विहित अंतिम दिनांक 6 जानेवारी 2025. ऑनलाईन फॉर्म जर भरायचा असेल तर शेवटची तारीख आहे मित्रांनो किती? 6 जानेवारी 2025. म्हणजे तुम्हाला तिथे पैसे भरता येईल इतक्या वाजेपर्यंत. बघा म्हणजे 6 तारखेपर्यंतच अर्ज करायचा, 6 तारखेपर्यंतच तुम्हाला काय करायचं? शुल्क भरायचं आहे. एकही दिवस अतिरिक्त मिळालेले नाहीयेत. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा अंतिम दिनांक 8 जानेवारी 2025. म्हणजे आपण जो काही चलन भरलं, ठीक आहे, पैसे भरले, त्याची ती चलन घेण्याची अंतिम मुदत 8 तारखेपर्यंत आहेत. ठीक आहे, चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत प्रस्तुत शुद्धीपत्रकास अनुसरून महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करिता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना फक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या जिल्हा केंद्रीय परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल. म्हणजे आता जे नव्याने अर्ज करत आहेत, याच्या आधी केलेला नाही, जे आता नव्याने अर्ज करत आहेत, ही मुदतवाढ मिळाल्यामुळे मग त्यांना सेंटर कुठे कुठे मिळणार? त्यांना सेंटर फक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे या तुम्हाला 6 ठिकाणीच तुम्हाला सेंटर मिळेल मित्रांनो. म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जी अपेक्षा असते ते मिळणार नाही. या 6 पैकी तुम्हाला एक निवडावं लागेल. हे सुद्धा आयोगाने क्लिअर केलं आहे, कारण सर्व सेंटर त्यांची हाऊसफुल झाले असेल. आता या सेंटरवर जागा रिक्त राहिल्या असेल. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, चला बघा लक्षात घ्या मित्रांनो, पहा समजून घ्या. नंतर काय शेवटचं महत्वाचं बदल, मग याच्यामुळे परीक्षा कधी होणार आहे, किती लांब निवड जाईल, हे महत्वाचं पाहायचं आहे. उपरोक्त दोन्ही मूळ जाहिरातीनुसार वयोमर्यादा गणण्याच्या विहित दिनांकास केवळ वयाधिक ठरणाऱ्या पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून द्याव्या लागणारा कालावधी नजीकच्या काळामध्ये परीक्षा आयोजित करणाऱ्या विविध संस्थांकडून आयोजित इतर परीक्षांचा कार्यक्रम इत्यादी बाबी लक्षात घेऊन दोन्ही पूर्व परीक्षा सुधारित दिनांक खालीलप्रमाणे राहील. म्हणजे आता काय बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की सर माझं एज बसत होतं, परंतु काही कारणास्तव मी फॉर्म भरू शकलो नाही, माझ्या लक्षात राहिलं नाही, मला माहित नव्हतं, तर मला आता फॉर्म भरता येईल का? नाही. ज्यांचं फक्त एज आउट झालं होतं, ज्यांची वयोमर्यादा गेली होती, त्यांनाच 1 वर्षाची वयोमर्यादा वाढून दिली आणि त्यांनाच केवळ अर्ज करता येईल. जे फ्रेश आहे, ज्यांचं एज बसत होतं परंतु काही कारणास्तव त्यांना फॉर्म भरता आला नाही, त्यांना डबल फॉर्म भरता येणार नाही. हे फार महत्वाचं आयोगाने क्लिअर केलेलं आहे.
आणि मग फॉर्म भरल्यानंतर ज्या परीक्षा जानेवारी फेब्रुवारीमध्ये होणार त्या ते मग आता कधी होणार आहेत, परीक्षा लांबणार का? हो मित्रांनो, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 गट ब ची परीक्षा होणार आहे 2 फेब्रुवारी 2025 ला. कधी होणार आहेत? 2 फेब्रुवारी 2025 ला गट ब, PSI ग्रुप बी नॉन गॅझेटेड, PSI STI असो आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व 2024 ती होणार आहे 4 मे 2025 ला. म्हणजे बघा एक वेळ एक प्रकारे ज्यांचा अभ्यास झाला होता त्यांच्यामध्ये कुठेतरी एक पठारावस्था निर्माण होईल, परंतु पठारावस्था येऊ द्यायची नाही मित्रांनो. बघा लक्षात घ्या, खरी परीक्षा MPSC खरी परीक्षा तुमच्या नॉलेजची घेत नाही तर तुमच्या संयमाची परीक्षा घेतो. कोणामध्ये किती संयम आहे हे पाहायला जाते, ठीक आहे. त्याच्यामुळे ते संयमाची परीक्षा आपण द्यायची आहे मित्रांनो, ठीक आहे. हताश व्हायचं नाही, ठीक आहे. मिळालेला कालावधी हा अजून अभ्यास करा. त्यांचा अभ्यास झाला नव्हता त्यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी की अजून तुम्हाला कालावधी मिळाला आहे, अजून तुम्ही अभ्यासाला लागा. चला सर्वांनी हा फॉर्म भरून घ्या. ज्यांचं एज आउट झालं होतं त्यांनीच फक्त फॉर्मवर, बाकी कोणाला भरता येणार नाही. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अभ्यास चालू ठेवा आणि आपल्या या चॅनलला तुम्ही लवकर सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा आणि लाईक करा, कारण की या चॅनल तुम्हाला कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी चे सर्व सब्जेक्टचे तुम्हाला व्हिडिओ नोट्स तुम्हाला मिळतात, ठीक आहे. PDF नोट्स मिळतात. चला भेटूया लवकरच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.